तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण आज बघणार आहोत 3 नक्षत्र सुलक्षणा दामोरीकर मॅडम घेणार आहेत. तुम्ही डायरी आणि पेन घेऊन बसायचे. कारण आपण काही नुसतं कार्यक्रम अटेंड करणार नाही. मनोरंजनात्मक हे कार्यक्रम नाहीये. हे अभ्यासात्मक, स्वाध्यायात्मक कार्यक्रम आहेत. तर आपण ज्योतिष अशासाठी बघणार आहोत, की एक मार्गदर्शक आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्रच आहे माझ्या दृष्टीने आणि त्यामध्ये एक मार्गदर्शक गुरुचं काम आपल्याला या अध्यात्मशास्त्रातनं करून घ्यायचंय, की आपल्या जीवनाला मार्गदर्शन कोण देणार आहे. सर्व उन्नती हा तर आपला फोकस आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं आध्यात्मिक उन्नती. तर या आपण नक्षत्राच्या ह्याच्यातून आपला अजेंडा असा आहे, की ना आपलं भविष्य जाणून घ्यायचंय. तर पहिल्यांदा अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये पहिली स्टेप महत्वाची असते, ती एक्सेप्टन्स. म्हणजे मी नेहमी म्हणते, की सोल प्रोग्राम आहे, सोल प्रोग्राम आहे. आता काल आमच्याकडं एक तरुण लेडीची डेथ झाली. जिला 2 मुलं आहेत छोटी. तर शैलजा मॅडम आणि माझी जरा चर्चा झाली. आता अध्यात्मात असल्यामुळे आपल्याला एवढा त्रास होत नाही. अशी चर्चा झाली जरा. पण त्या लोकांना कोण सांगणार? कारण अध्यात्मातले नाहीयेत, सगळे डॉक्टर फॅमिलीच आहे. आणि अध्यात्म ते मानत नाहीत. तर तिचे वडील म्हणत होते, शैलजा मॅडमच्या मिस्टरांना, की सगळे प्रयोग केले, सगळे. काय केलं नाही. जो दिसेल भिकारी त्याला दान दिलं. जे काय कोणी सांगेल ते सगळं केलं. डी सुद्धा बदलले. लक्षात घ्या. तर ते डॉक्टर म्हणत होते, की डी कुठं बदलता येतात. पण डी काय सुद्धा बदलता येतो. आपल्या ध्यानातून आपण बदलू शकतो. पण आपण बदलायचा का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मी खूप शिकवलंय, की साधं बघा आता सुजोग शिकती, आता सुजोगचं सेशन झालं. त्याच्यामध्ये काही दिलं हीलिंगचे पॉइंट वगैरे. माझ्या मनात प्रश्न आला, पण मी विचारलं नाही. कारण घाई असते मॅडमला नेहमी. आणि मग म्हटलं बघू शेवटच्या दिवशी विचारू, की करायचं का नाही हे हीलिंग स्वतःला सुद्धा साध्या-साध्या गोष्टींना करायचं का नाही? मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काय सांगतं. कारण आपण तर बघतो, की आपल्याला लर्निंग आहे त्याच्यातून. लर्निंग घ्यायचं आहे. आणि मग छोट्या-छोट्या गोष्टींना कशाला हीलिंग द्यायचं. उदाहरणार्थ आपल्या आता चक्रा ध्यानातले एक मॅडम म्हटल्या, की "मॅडम फोड आलेत इथे सगळे." मग माझ्या मनात द्वंद्व राहिलं. सकाळी शंका वाचली, पण मी उत्तर दिलं नाही लवकर. माझ्याच मनात प्रश्न राहिला, जर चक्र ध्यानातनं क्लिन्झिंग होतीये, हीट होतीये, कारण आम्ही 12 अक्षरात मी असे शिकले. त्यामुळे मी पण तो विचार करायला शिकले, की आपल्या शरीरावर जे काही येतं ना किंवा गळू येतो, बेंड येतं, फोड येतात. हे जर दाबले ना आपण म्हणजे येऊन नाही दिले, त्याच्यावर उपचार करत बसलो, तर मोठे रोग होतात. कारण शरीरातनं बाहेरच पडत नाही. आपल्याकडे एक साधक होत्या, घाम येतो म्हणून. मी त्यांना पण सांगितलं शेवटी. उपाय दिले, कमी आलं. पण म्हटलं येऊ द्यात. घाम ही शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर काढण्याचं एक साधन आहे. आपण वॅक्सिंग-बिक्सिंग करतो. कधी विचार आणलाय का मनात? की निसर्गाने जे दिलेलं आहे ते काढून टाकायचं. मग त्याला पर्याय काय? हे प्रश्न आपण पडल्यावर येतात. तसंच सकाळपासून मी विचार करत होते, की बाबा हे हीलिंग नाही झालं, ते जर फोडांना दाबलं, हीलिंग दिलं आणि मग ती घाण परत दबून राहिली. काय करणार आहे मग? जास्त होणार ना त्रास. हे क्लिन्झिंग होतंय. ध्यानातून मी काल पण सांगितलं. तर तसंच आता हे ज्योतिषशास्त्र का शिकायचंय? तो माझा हेतू तुम्हाला सांगतेय, की पहिला आपल्याला एक्सेप्टन्सला यायचंय. मग ज्योतिषशास्त्रातनं हे एक्सेप्टन्सला यायचंय आपल्या नक्षत्रातनं. पर्टिक्युलरली आपण नक्षत्रांचा अभ्यास करणार आहोत. मग काल माझं उदाहरण दिलं, की बाबा ज्येष्ठा नक्षत्र, शरीरीय प्रकृती अशी किंवा बोलणे धारदार ॲक्सेप्ट करायचं. सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायचं. सगळ्यांनी सुद्धा ॲज अ सोल बघायचं. हे अमृता मॅडमनी सांगितलंय. ॲज अ सोल बघायचं. आणि मी सुद्धा ॲक्सेप्ट करायचं. मी सुद्धा मला कोसायचं नाही. सारखी-सारखी द्वंद्वात पडायचं नाही. बोलायचं का नाही, बोलायचं का नाही. म्हणजे ह्या एक उदाहरण सांगतेय.
मग ऍक्सेप्टन्स ही अध्यात्माची पहिली स्टेप आहे. मग हे या नक्षत्रातून आपल्याला ऍक्सेप्ट करायचं. मग काय काय ऍक्सेप्ट करायचंय? तर आपला व्यक्ती रेखा, आपली पर्सनॅलिटी, आपले स्वभाव, आपले गुण, आपले दोष एकदा ऍक्सेप्ट केले ना लवकर निघून जातात. त्याच्याशी हुज्जत जर घालत बसलो ना, तर लवकर निघून जात नाही. जसं मी म्हटलं राग आला तर व्यक्त झालाच पाहिजे. राग जर दाबून, दाबून, दाबून ठेवला, तर सगळ्या शरीरात आपल्याला काय-काय होतं आणि एक स्फोटक होऊन ते रिलेशनशिप तुटतं. त्यापेक्षा ठीक आहे. म्हणजे आपण एकीकडनं शिकतो अध्यात्मातनं, की बाबा निग्लेक्ट करायचं, दुर्लक्ष करायचं, बोलायचं नाही, लेट इट गो करायचं. पण हे इथे दाबून सारखा तोच विचार करायचा आणि बोलायचा नाही, याला काही अर्थ नाहीये ना. मग निग्लेक्ट करणं ठीक आहे. मनाला काही लागलं नाही, आपण विचार करत नाहीये, आपण चिंता करत नाहीये. दॅट ते खूप सुंदर. पण अशी वेळ यायला वेळ लागते ना मग. साधना करून ते होतं. मग नक्षत्राचा प्रोग्राम करताना हे लिहून घ्यायचे आज नक्षत्र कोणाचे. फक्त दोघी-तिघींनी उत्तरं दिलीत. इथे काही मनोरंजनात्मक बसायचंय का? का दुसऱ्या कोणाची नक्षत्रच नाहीयेत ते मला नाही माहिती. मग हा नुसता ऐकायचा कार्यक्रम नाही. लिहून घ्या तुमच्या नक्षत्राचं तुम्ही. मग तसंच मी सांगितलं, की बाबा आपले गुण, दोष, व्यक्तिमत्व हे झालं. आता पुढचं काल पण उदाहरण दिलं, पण समजलं नसेल तर अजून एक्सप्लेनेशन देतीये, की रोग या नक्षत्राच्या ह्यांना कुठले रोग होतात सांगा म्हटलं यांना मी. होतीलच असं नाही, पण मनाची तयारी ठेवायची आहे. कॅन्सर होणार आहे का नाही? ठराविक ते पत्रिकेत असतं कॅन्सर होणं, ब्लड कॅन्सर होणं, रक्ताचे हे. कारण सोल प्रोग्राम आहे. आपण तो घेऊन आलोय ना. खूप यातना भोगणार आहोत शरीराला, मनाला. हे आपले प्रोग्राम आहेत. त्यामुळं ॲक्सेप्टन्स आणला पाहिजे. अध्यात्मातनं आपण हे शिकलो. तसं आता ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगणार आहे, आपल्याला हे रोग होणार आहेत, शक्यता आहे. बी रेडी, बी प्रिपेअर्ड. ॲक्सेप्टन्स मोडमध्ये जायचंय. वाईट वाटून जास्त घ्यायचं नाही. माझ्याच नशिबाला हे का आलं? कारण या प्रश्नाने सुद्धा खूप व्यथा निर्माण होतात. पहिला प्रश्न असं मोठे-मोठे आजार झाले, की माझ्याच नशिबाला हे का आलं? इथून सुरू होतं. मग ह्या अध्यात्माचा पहिला भाग आहे, की ॲक्सेप्ट करायला शिकणं आणि यासाठी हा कार्यक्रम मी तरी फ्रेम केलाय. मग आता घेणारे कसे घेतायत? म्हणून मग मी सगळ्यांना काल सांगितलं, की आपण ज्या चर्चा करतो, त्या टाइपच्या चर्चा या नक्षत्रांच्या तुम्हाला जर समजल्या, आल्या, सांगता आल्या तर त्या सांगा. ते खुशाल दीर्घ डिटेल सांगा. पण नाही ते बोलत बसायचं नाही. जसं की देव-देवता. काही गरज नाही देव-देवता बघायची. बघतोय आपण चक्रा ध्यानातून कोणाला उपासना करायची देवदेवतांची करू देत. इथे तरी आपण त्याला वळण लावायचं नाहीये आणि या गोष्टीतनं बघायचं आहे आणि हा थोडासा सगळ्यांनी घेतल्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास डिटेल करायचा आहे. डिटेल अभ्यास भविष्यासाठी नाही करायचा, तर प्रिपरेशनसाठी करायचं. एक्सेप्टन्स. कारण हा आपला सोल प्रोग्राम आहे. मग आपला सोल प्रोग्राम काय आहे? तो जाणून घ्यायचा आहे. आपण का निवडलं हे विचार करायचा आहे. आपण हा स्वभाव का निवडला? आपण ही शरीरयष्टी का निवडली? आपण हे रोग का निवडले? ह्याच्यावर विचार करायचं. मनन, चिंतन, मंथन करायचं आणि तयारी करायची. तर लवकर आपण या ज्या ऊर्जा येतायत ना, त्या ऊर्जा आपल्याला भरभर पुढे घेऊन जाणार आहेत. भरभर पुढे घेऊन जाणार आहे. कारण आपण ऑलरेडी आपल्या मार्गावर पुढे चाललोय पुढं. पुढं काय होणार आहे त्याची तयारी सगळं. भर वाऱ्यासारखं आपल्याला नेणार आहेत मग ऊर्जा. तर चला जास्त वेळ घेत नाही. सुलक्षणा मॅडम बोला तुम्ही. तुम्हाला स्पॉटलाईट देते. बोला थोडंसं. हा मॅडम, आवाज येतोय का माझा? हां, येतोय बोला. आज आवाज येतोय ना व्यवस्थित? की ब्रेक होतोय ते सांगा म्हणजे मग मी. येतोय बोला. ठीक आहे. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आता आपण बाकी सगळं न वाचता फक्त महत्वाचे जे 3 नक्षत्र आहेत. चंद्र च्या प्रमाणे एक नक्षत्र आहे आणि सूर्य राशीप्रमाणे आहे आणि लग्न राशीप्रमाणे.
तर ते तिन्ही नक्षत्र फक्त आपल्याला बघायचे आणि त्याच्यामधले पण महत्वाचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक बघायचं आहे आपल्याला, स्वभाव बघायचा आहे आणि त्यांचं करिअर काय असतं, त्यांचे रोग आणि त्यांचं हे रिलेशनशिप, असे सगळ्यात 4-5 पॉइंट आहे ते आपल्याला बघायचे. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या नक्षत्रांना खूप खूप धन्यवाद, राशींना आणि त्यांच्या देवतांना, आणि मॅडमला पण खूप खूप धन्यवाद आणि या प्लॅटफॉर्मला धन्यवाद की ज्यांच्यामुळे आपल्याला सखोल ज्ञान वेगवेगळ्या विषयांचं मिळत आहे आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना जे जे पार्टिसिपेट करतात त्यांना खूप छान असं अभ्यास करायला मिळतो आहे, डीप नॉलेज पण घेण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याद्वारे. तर त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. तर पहिलं नक्षत्र आपल्याला घ्यायचंय म्हणजे जे आहे, माझं जे आहे कर्क राशीनुसार, तर ते आहे चंद्रच्या प्रमाणे आपण जे घेतलंय ते पुष्य नक्षत्र आहे. तर पुष्य नक्षत्राला कॅन्सरी असं म्हणतात. म्हणजे पुष्य नक्षत्र जे आहे ते कर्क जे म्हणतो आपण त्या राशीमध्ये येतं. त्यामुळे त्याला कॅन्सरी असं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे जे महत्वाचा जो ग्रह असतो तो जो आहे तो स्वामी त्याचा शनी आहे आणि 3 तारांचं हे नक्षत्र असतं आणि त्याचं तत्व आहे अग्नितत्व. झाड आहे पिंपळ. आता देवता मॅडम नाही म्हटल्या पण आपण नुसतं फक्त त्याचं नाव वाचू, पण त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला काही जायचं नाही. तर बृहस्पती त्याची देवता असते. तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे आज. तर यांना ज्या व्यक्तीचं आपण पत्रिका बघतो किंवा ज्योतिषाकडे जाऊन विचारतो की काय आहे याच्यामध्ये, तर त्यांना आपण जातक असे संबोधन देत असतो. तर ह्या पुष्य नक्षत्राच्या जातकांबद्दल आपल्याला आता आपलं सांगायचं आहे. तर हे जातक अतिशय भाग्यवान असतं, ज्ञानी असतं आणि परोपकार करणारे असतं. म्हणजे दुसऱ्यांवरती दुसऱ्यांची सेवा किंवा दुसऱ्यांना मदत वगैरे करणारे असते आणि अतिशय स्वाभिमानी असे नक्षत्र आहे ते, किंवा ते जातक असं असतं. तर याचं जे चिन्ह आहे ते साधारणतः गायीचे स्तन आपण म्हणतो ना तसं. कारण की काय, हे नक्षत्र जे आहे ते अतिशय सॉफ्ट असं नक्षत्र म्हणतो आपण त्याला. आणि आई आणि गायीचा जो स्वभाव असतो की दुसऱ्यांवर प्रेम करणं, पालन पोषण करणं. आता जे गायीचे स्तन याच्यासाठी दाखवलेले आहे की ते पोषण करतं. दूध जे असतं गायीचं ते पोषण करतं. म्हणून मग त्याला पालन पोषण करणारं असं नक्षत्र असं आपण म्हणू शकतो. आणि मायाळू असतात ते लोक, प्रेमळ असतात. तर इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या भावना सुद्धा ते दाबायला कमी नाही करत. म्हणजे दुसऱ्यांच्या सुखासाठी ते सतत झटत राहतात. विशेष म्हणजे शांत आणि संयमी, शिस्तप्रिय असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांची शिस्तीनुसार असते. म्हणजे खाणं, पिणं, उठणं, झोपणं सगळे जे प्रोग्राम्स असतात ते अगदी ठरलेले असतात त्यांचे. त्यानंतर अध्यात्माकडे आणि खोल संशोधनाकडे सुद्धा त्यांचा कल असतो. त्याचबरोबर ते स्वातंत्र्य प्रिय असतात. म्हणजे स्वतःच्या मनाच्या मर्जीचे मालक असतात. म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना करायला आवडतं, बंधनं नाही आवडत. स्वाभिमानी असल्याने त्यांना बंधनं ते झुगारून टाकतात. मेहनती असतात, प्रत्येक काम परिपूर्ण करणारे असतात. म्हणजे एखादं काम जर त्यांनी हातात घेतलं तर ते काम त्यांचं पूर्ण झालंच पाहिजे इथपर्यंत ते त्याचं संशोधन आणि अभ्यास किंवा मेहनत करतात. स्वतःच्या इच्छा आणि भावनांवरती ते नियंत्रण ठेवू शकतात. त्यानंतर उत्तम मार्गदर्शक बनू शकतात. म्हणजे चांगले कन्सल्टंट आपण जे म्हणतो ना त्याप्रमाणे ते असतात. शिक्षक बनतात, सल्लागार सल्लागार असतात ते. सामाजिक कार्य केल्यास त्या क्षेत्रामध्ये ते अतिशय यशस्वी होतात. म्हणजे समाज कार्य ज्यांना करायचंय, ज्यांना इंटरेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये ते खूप पुढे जाऊ शकतात. आयुष्याच्या सुरुवातीचा काळ थोडा त्यांचा संघर्षमय असतो. आता ज्यांचं हे नक्षत्र आहे त्यांनी थोडं टॅली करायचं. मॅडमने सांगितलंच आहे की वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि याच्यातले जे आपले स्वभाव दोष आहे किंवा आपण ज्या मार्गावर कार्य करत असू ते सगळं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ज्याला बघायचंय, खरोखर इंटरेस्ट असेल, अभ्यास असेल त्यांचा करायचा असेल त्यांना, किंवा टॅली करायचं असेल की आपण आपल्या जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते याच्याशी कम्पेअर होतात की नाही बरोबर म्हणून. तर सुरुवातीचा काळ थोडा संघर्षमय असतो आणि 34व्या वर्षानंतर त्यांना थोडे स्थैर्य लागते. आणि हे समजूतदार व्यक्तिमत्व असतं. म्हणजे दुसऱ्याला समजून घेणारं असतं, शांतपणे दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकणारे, अशा प्रकारे असतात ते लोक, ते जातक म्हणजे.
आणि लक्ष जोपर्यंत प्राप्त होत नाही, त्यांनी काही गोल ठरवलेलं असेल तर ते जोपर्यंत साध्य नाही होत तोपर्यंत ते कार्य करत राहतात आणि खूप म्हणजे मेहनत घेतात, परिश्रम घेतात त्याच्यावरती. विश्वास संपादन करणारे व्यक्तिमत्व असतं, म्हणजे दुसऱ्याचा ते विश्वास संपादन करू शकतात. आणि साधारण कॅल्क्युलेटिव्ह असा नेचर त्यांचा असतो, म्हणजे आपल्याला समजतं लेडीजचं थोडं जास्ती प्रकार असतो तो. नंतर व्यक्तिमत्व एकदम पॉवरफुल असतं, बॅलन्स मन असतं त्यांचं. प्रशंसा एक त्यांचे थोडे दुर्गुण आहेत काही, ते पण आपल्याला सांगायचे. याच्यासाठी सांगायचे दोष, की त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस आणायचे आहे. आपल्या ज्या टेक्निक्स आहेत त्या वापरून. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं असतं, की प्रशंसा खूप आवडत असते त्यांना. दुसऱ्यांनी प्रशंसा केलेली. आणि कधी-कधी त्यांचा स्वतःवर विश्वास खूप जास्ती असतो, पण ओव्हर कॉन्फिडंट होऊन जातात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण येऊ शकतात त्यांच्या म्हणजे जीवनामध्ये. शिवाय अहंकारी असतात. बरेचसे अवॉर्ड त्यांना जीवनामध्ये मिळतात. स्वतःचे कर्तव्य कर्म योग्य प्रकारे ते करतात. नंतर लाघवी असतात, सगळ्यांशी प्रेमळ असल्यामुळे संबंध त्यांचे सगळ्यांशी असतात. दृढ निश्चयी असतात. म्हणजे एखादं जर निश्चय केला की हे कार्य करायचं तर ते अगदी दृढतेने ते पुढे नेतात. तर त्यांचं कार्यक्षेत्र आहे शिक्षक, पशु क्षेत्रामध्ये ते कार्य करू शकतात. मायनिंग जे असतं म्हणजे खाणींमध्ये त्या भागामध्ये ते कार्य करतात कंपन्यांमध्ये. जमिनीच्या आतल्या म्हणजे खालच्या भागांमध्ये जे पण असतं जमिनीच्या त्याच्यातले ते म्हणजे मायनिंग एक झालं, ऑइल, पेट्रोलियम वगैरे अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते कार्य करतात. चांगले इंजिनियर पण असतात, नेव्हीमध्ये जातात, मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये पण ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. म्हणजे कोणाला जर आता या सुरुवातच ज्यांची करिअरची असेल तर त्यांना हे गायडन्ससाठी खूप महत्वाचं आहे. नंतर क्रिएटिव्ह माइंड असतं ह्या लोकांचं. म्हणजे काही ना काही क्रिएटिव्हिटी ते करत असतात. पेशन्स खूप असतो त्यांच्यामध्ये, बॅलन्सिंग नेचर असतं. अध्यात्मामध्ये अत्युच्च लेव्हलला ते लोक जाऊ शकतात. स्पिरिच्युअल लीडर्स असतात, कारण ते काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला. तर सगळ्यांनी ज्यांचं हे नक्षत्र असेल ते बघून घ्यायचं, की लीडर्स असतात स्पिरिच्युअल आणि मोठं कार्य करण्यासाठी जन्म त्यांनी घेतलेला असतो. सोल प्रोग्राम म्हणजे त्यांचा आत्ताच आपल्याला मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे. नंतर बऱ्याचशा क्षेत्रामध्ये अजून ते कार्य करू शकतात. ज्योतिष क्षेत्रामध्ये असतात, सेना, कानूनी याच्यामध्ये म्हणजे कायदे शास्त्र जे आहे त्याच्यामध्ये असतात. मेंटॉर असतात, काउन्सिलर पण होऊ शकतात. त्यानंतर व्यक्तिमत्व त्यांचं असतं अतिशय चपळ, चतुर असतात आणि सुंदर असतात दिसायला. पर्सनॅलिटी खूप छान असते. तर त्याच्यानंतर त्यांचं हे सांगितलेलं आहे, की त्यांना काय प्रॉब्लेम होऊ शकतात साधारणतः चेस्ट एरियामध्ये त्यांना म्हणजे डिसीज होतात, म्हणजे फुफ्फुसाचे, लंग्सचे रोग असतात. नंतर गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतात, स्किन डिसीज सुद्धा होतात आणि आत्ताच मॅडमने सांगितलं त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं महिलांना याच्यामध्ये शक्यता असते. तर ह्यांचे साधारण आत्ताच सांगितलं की 34व्या वर्षापर्यंत त्यांना सुरुवातीचा काळ त्यांचा खूप संघर्षमय असतो. तसं 15-16 वर्षापर्यंतची परिस्थिती त्यांची खूप प्रॉब्लेमॅटिक असते. भावनात्मक असल्याने ते लोक लवकर निराश होत असतात. म्हणजे कोणी बोललं, काही भांडण झालं, काही म्हणजे स्वतःला जे हवं ते नाही मिळालं तर ते निराश होण्याची त्यांची वृत्ती असते. त्यानंतर रिलेशनशिपमध्ये मॅरेजेस चांगले त्यांच्या घराण्यात विवाह होत असतात. पण मॅरेजेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात कारण त्यांचा स्वभाव थोडा अहंकारी असतो. अहंकार असल्यामुळे त्यांच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. पण या ठिकाणी आपल्याला सांगितलंच आहे की हे सगळं जे दोष आपल्यामध्ये आहे ते आपल्याला बदलायचे. त्यामुळे अहंकारावरती जर कंट्रोल केला तर त्यांचे रिलेशनशिप सुद्धा व्यवस्थित होऊ शकतात. आपल्या फॅमिलीशी जास्त अटॅच असतात, म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांशी. हार्डवर्क करणारे असतात खूप, म्हणजे मेहनत आपण बघितलंच आता. स्पीच क्वालिटी त्यांची चांगली असते, म्हणजे स्पीकर बनू शकतात. पण कोणाचं वर्चस्व सहन नाही करत आणि सहनशक्ती तशी कमी असते त्यांची. एरवी ते करू शकतात, पण प्रत्येक कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर मग ते सहनशक्ती नसते त्यांच्यामध्ये तेवढी. आता आपण म्हटल्याप्रमाणे बृहस्पती देवगुरु आहे आणि ते त्यांचे अधिपती असल्यामुळे ज्ञानी असतात, अभ्यासू असतात, आध्यात्मिक वृत्ती असणारे जातक असते, म्हणजे अध्यात्मामध्ये ते पुढे जाऊ शकतात. तर रिलेशनचं पण आपण आता बघितलंच की कुटुंब वत्सल असतात ते
आणि इतरांच्या कल्याणासाठी झटणारे असतात, पण रिस्पॉन्स चांगला नाही मिळाला तर ते आपला इगो त्यांचा समोर येतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. चांगले काउन्सिलर पण बनू शकतात. त्यांना कलेची पण आवड असते. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीला न घाबरता तोंड देणारे आहेत ते आणि न्यायप्रिय असतात. म्हणजे व्यवस्थित कोणत्या गोष्टीचा त्यांना सत्य जे आहे ते बाहेर आणणारे ते असतात. खोटेपणा वगैरे ते चालत नाही त्यांना. नंतर आता हे स्वास्थ्याचा याचा पण बघितलंच की पोटाचे विकार, जॉईंट पेन असतात, फुफ्फुसाशी संबंधित रोग त्यांचे असतात. तर अशा प्रकारे हे पुष्य नक्षत्राचं कॅरेक्टर आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांनी आपलं आपलं बघून घ्यायचं आहे. अजून खूप डीप आहे याच्यामध्ये, पण आपण थोडक्यामध्येच हे 3 नक्षत्र घेतलं असल्यामुळे पुष्य नक्षत्राचं हे आपण स्वभाव आणि हे थोडक्यामध्ये घेतलंय. त्यानंतर सूर्य राशीप्रमाणे दुसरं नक्षत्र येतं मघा नक्षत्र. त्याला रेग्युलर्स असे म्हणतात. तर याची राशी सिंह राशी आहे. सिंह राशीच्या मध्ये पूर्णपणे हे नक्षत्र येतं. याचा स्वामी असतो केतू. देवता पितर असतात. पितर म्हणजे आपले पूर्वज असतात. त्यानंतर यांचं वृक्ष आहे वड. जसं आपण पुष्य नक्षत्राचं बघितलं पिंपळ, याचं वड असतं आणि याचं तत्व अग्नी आहे. पुष्य नक्षत्राचं सुद्धा अग्नीच आहे. याचं चिन्ह आहे सिंहासन. मघा म्हणजे भव्य, दिव्य, शक्तिशाली आणि महान असे व्यक्तिमत्व असणारे हे लोक असतात. म्हणजे सिंहासन आहे, सिंहरास असल्यामुळेच आपण समजून घेऊ शकतो की हे राजाप्रमाणे जीवन जगणारे असतात. त्याप्रमाणेच ते लोक राहतात. तर त्यांचे स्वभाव कसा असू शकतो? राजेशाही वृत्ती असते आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. आत्मविश्वास खूप जास्ती प्रमाणात त्यांच्यामध्ये असतो आणि वैभवशाली राहणी असते. म्हणजे सगळं त्यांना व्यवस्थित पाहिजे असतं. खाणं पिणं सगळं, राहणं कपडे वगैरे असं त्यांचं खूप व्यवस्थित असतं. ह्या नक्षत्रांवर पितरांचे राज्य म्हणजे देवता त्यांचे पितर असल्यामुळे हे लोक संस्कृती परंपरा पूर्वजांच्या विचारांशी घट्ट जोडलेले असतात. म्हणजे जसे त्यांच्या घराण्यामध्ये परंपरा चालत आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ते राहत असतात. अतिशय स्वाभिमानी असतात, धाडसी वृत्तीचे असतात, महत्वाकांक्षी असतात आणि अन्यायाला वाचा फोडणारे असतात. म्हणजे कोणताही अन्याय ते सहन करत नाहीत. म्हणजे हे सगळे लक्षण आपल्या लक्षात येतात की राजाचेच असतात. सिंह राशी म्हणजे लिओ आपल्याला माहितीये. स्वतंत्रता प्रिय असतात. जन्मजात लिडरशिपची क्वालिटी त्यांच्यामध्ये असते. कुटुंब वत्सल तर असतातच. आपण बघितलं की पूर्वजांच्या विचारांशी ते जोडलेले असतात. त्यामुळे घराणेशाही वगैरे असं आपण जे म्हणतो त्या प्रकारे ते असतात. परंपरेवर त्यांना खूप गर्व असतो त्यांच्या. नंतर केतुस्वामी आहे त्यांचा, जो ग्रहांचा जो मुख्य आहे तो केतू असल्यामुळे अत्यंत आध्यात्मिक व गुप्त विद्यांचे ज्ञान असलेले हे असे लोक असतात. आध्यात्मिक वृत्ती, केतू हा अध्यात्म आणि मोक्षाच्या दृष्टीनेच आपल्या याच्यात आलेला असतो पत्रिकेमध्ये. त्यामुळे ते आध्यात्मिक आणि गुप्त विद्या ज्या असतात म्हणजे तंत्र मंत्र जे काय असेल ते त्यांचं नॉलेज त्यांना असतं. स्वतःचे लक्ष प्राप्त करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यानंतर पूर्वजांची चे सपोर्ट त्यांना खूप असतात, कारण की त्यांची देवता ती असल्यामुळे परंपरा जी असते त्यांची पूर्वजांची तर ते त्यांना सपोर्ट करत असतात. विल पॉवर स्ट्रॉंग असते. लोकांना अट्रॅक्ट करण्याची त्यांची जी त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती असते. म्हणजे लोक लवकर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. सिंह राशीचं हे कॅरेक्टर आहेच आपल्याला माहिती कॅरेक्टरिस्टिक. आणि रूढीवादी परंपरावादी आपण त्यांना आणि कुठल्याही गोष्टीमध्ये लवकर बदल करत नाही ते लोक. स्वतःला म्हणजे मोल्ड नाही करत लवकरात लवकर. म्हणजे कुठे काही चेंजेस करायचे आहे जीवनामध्ये तर त्यांना थोडासा वेळ लागू शकतो. त्यानंतर आयुष्याचा म्हणजे खूप भरपूर आनंद असे लुटणारे लोक असतात ते. छान असं त्यांना खूप आवडतं खाणं पिणं एन्जॉय करणं. एन्जॉयमेंट खूप आवडत असते त्यांना आणि भरपूर जीवनाचा आनंद घेण्याची त्यांची वृत्ती असते. पण स्वच्छ मनाचे असतात आतून आणि सेन्सिटिव्ह असतात. करुणा भाव त्यांच्यामध्ये असतो दुसऱ्यांबद्दल. सर्वांवर प्रेम करणारे असतात. केअरिंग आणि लव्हिंग असतात साधारणपणे. तर त्यानंतर आपण बघूया त्यांचं करिअर कसं असू शकतं. तर सगळं आलंच मंत्री वगैरे किंवा मोठ्या पदावर ते
शासकीय उच्च अधिकारी असतात, IAS कौशल्य त्यांच्यामध्ये असतं, कायदेविषयक जे आहे ज्ञान ते पण कला आणि संगीत क्षेत्रामध्ये जाऊ शकतात पुढे. इंटेलिजंट तर असतातच. आता क्रिमिनल लॉयर पण बनू शकता. भौतिक व आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध असतात. दोन्ही असतं त्यांच्यामध्ये. पहा, भौतिक म्हणजे जीवन एकदम यशस्वीरित्या ते जगतात आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असतात. आपण केतू असल्यामुळे आपण बघितलं जातं. नंतर स्पीकर्स असतात ते मोठे चांगले, म्हणजे आता आपल्याला माहितीये मंत्री वगैरे कसे आहेत ते राज्याचे सगळे, तर ते चांगले स्पीकर्स पण असतात, ऑडिटर असतात. परंपरागत व्यवसाय त्यांचा जो असतो ते ते करतात शक्यतोवर. इतिहासाशी रिलेटेड क्षेत्रात कार्य करू शकतात ते, म्हणजे इतिहासाचे संशोधन वगैरे अशा प्रकारे. खेळाडू पण बनतात. शिवाय डीप अभ्यास करण्याची त्यांना खूप सवय असते. कोणत्याही म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर गेले तर त्याच्यावर पूर्ण रिसर्च वगैरे ते करू शकतात. मॅजिशियन पण बनू शकतात, जादूगर आपण म्हणतो ते. तर त्यांच्यामध्ये जे काही थोडेसे दोष असतात तर ते चेंज करण्यासाठी आपण इथे घेतलेले दोष. तर ते दोष असतात शॉर्ट टेम्पर्ड असतात. शिवाय ईर्ष्या त्यांच्यामध्ये असते दुसऱ्यांच्या बद्दल. अपमान सहन न करणारे असतात. तर हे सगळे आपल्याला दोष आपले बदलायचे आहे. त्याच्यासाठीच आपण याचं पण बघतो आहे याच्यामध्ये पत्रिकेमध्ये आपल्या काय असू शकतं किंवा नक्षत्राप्रमाणे. अहंकारी घमंडी जे प्रकार असतात ते खूप असतं त्यांच्यामध्ये. अहंकार, अभिमानाची तीव्र भावना असते त्यांना. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते रागीट असल्यामुळे. मानी असतात, म्हणजे आपण म्हणतो ना मानपान देणारे. त्यांना जर कोणी विचारलं नाही तर त्यांना लवकर राग येतो. शिस्तप्रिय पण असतात. स्वतःलाच क्रिटिसाइज करत असतात ते नेहमी, म्हणजे स्वतःला जज करत राहतात. हा मी असा, मी तसा, माझ्यामध्ये हे प्रॉब्लेम येतात. आपण हे बघितलंय की हे सगळं न करता दोष जे पण असतील ते ऍक्सेप्ट करायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला थोडे हळूहळू त्याच्यात बदल पण करायचे. आताच मॅडमने सांगितलं की जे काय आहे ते ऍक्सेप्ट करायचं आपला स्वभाव. आत एक आणि बाहेर एक असं दाखवण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणजे मनामध्ये दुसरं सुरू असेल पण लोकांच्या समोर ते प्रेमाने आणि गोड बोलणारे असे असतात. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे त्यांच्यामध्ये. कोणी अपमान केल्यास त्याला ते माफ करत नाही लवकर. तर अशा प्रकारे त्यांचे स्वभाव असतो. त्यानंतर स्वास्थ्य. स्वास्थ्यामध्ये म्हणजे त्यांचं शारीरिक जे काही प्रॉब्लेम येऊ शकतात, डिसीज वगैरे, तर डोळ्याचे विकार होण्याची शक्यता असते. उन्माद. उन्माद म्हणजे आता आपण त्याला एक्झॅक्टली वेड लागणे वगैरे नाही म्हणू शकत, पण त्या टाईप परिस्थिती आपण म्हणू शकतो की डिप्रेशनचा प्रॉब्लेम किंवा अशा टाईपचं होऊ शकतं. स्त्रियांना गर्भाशयाचे विकार होऊ शकतात. रक्ताचे विकार होतात. ब्लडशी रिलेटेड त्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात. कावीळ होण्याची शक्यता असते. आणि या सगळ्या गोष्टी ते स्वतः खूप केअरलेस असतात, दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना वेळीच उपचार करण्याची गरज असते. रोग प्रतिकारक शक्ती तशी चांगली असते त्यांची, शरीरयष्टी पण चांगली असते, पण तरी या रोगांची शक्यता असू शकते. त्यानंतर रिलेशनशिप मध्ये त्यांचं असतं की कौटुंबिक वाद कलह हे त्यांचे नेहमीच होत असतात. तर इगोइस्टिक असल्यामुळे, अहंकारी असल्यामुळे होतं ते. दुःख आणि वेदना त्यांच्या जीवनात त्यामुळे उत्पन्न होण्याची शक्यता असते, पण ते जनरली लॉयल असतात. त्यानंतर अध्यात्म मार्गामध्ये ते पुढे जाण्याची शक्यता आपण बघितलंच की मागील जन्मांमुळे त्यांच्यामध्ये सजगता असते. सजगता म्हणजे अवेअरनेस असतो. तर मघा नक्षत्राची जी शक्ती आहे ती हृदयाची शक्ती आहे. त्यामुळे ते सर्व लोकांना समाविष्ट करून घेतात स्वतःमध्ये, म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेणारे असतात. एकत्र आणणारे असतात, सगळ्यांना, सगळ्या कुटुंबाला एकत्र आणणारे. शिवाय त्यांचं एक हे असतं की काही पण समोर कोणी पण त्यांना काही म्हटलं तर ते नाही म्हणू नाही शकत. म्हणजे सगळ्यांना ऍक्सेप्ट करायला तयार असतात, कोणतंही काम करायला तयार असतात, मदत करायला लोकांना. नाही न म्हणणारे स्वभावाचे लोक जे असतात त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात या गोष्टींमुळे. त्यानंतर व्यक्तिमत्व त्यांचे आकर्षक असते. बांधा उंच सडपातळ असतात, ऐटबाज असतात, देखणे असतात, स्मार्ट असतात. आता राजेशाही आपण बघू शकतो त्या घराण्यातले लोक कसे असतात त्याप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्व असतं. सुंदर असतात दिसायला, स्ट्रॉंग इंट्युशन येणारे असतात. त्यांना नेहमी स्ट्रॉंग इंट्युशन येतात काही गोष्टींचे. पण बऱ्याच वेळा काय होतं, अवेअरनेस मध्ये नसल्यामुळे ते लोक दुर्लक्ष करतात. पण मागच्या जन्मांच्या त्यांच्या ज्या काही आहे, मागच्या जन्मांचं त्यांच्या
असल्यामुळे, सजगता म्हणजे अवेअरनेस असल्यामुळे त्यांना या इंट्युशन येतात आणि ते त्याचा उपयोग पण करतात काही लोक. शिवाय लोकांना मदत करून दानधर्म वगैरे करण्याची वृत्ती त्यांची खूप असते. जीवनाचे अतिशय उच्च असे ध्येय असते त्यांचे आणि सोसायटीमध्ये त्यांचे एक स्टेटस असतं, वेगळ्या म्हणजे लोकांमध्ये नाव असतं. सोशल तर खूपच असतात, त्यामुळेच ते पॉलिटिशियन वगैरे बनू शकतात आणि जीवनामध्ये लक्झरी जीवन असतं त्यांचं. साधारण जगण्याची जी पद्धत असते अतिशय लक्झरियस असते. कोणत्याही पोझिशन मध्ये असले तरी जीवनात सक्सेसफुल होतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असले तरी त्या ठिकाणी ते सक्सेसफुल होत असतात सर्व ठिकाणी. आणि त्यांचे जे जिथे काही जॉब करत असतील किंवा काही, तर बॉसशी रिलेशन खूप चांगले असतात त्यांचे. त्यानंतर मोठ्या लोकांशी कनेक्शन्स खूप असतात. मोठे मोठे जे असतात मंत्री वगैरे किंवा मोठ्या पोस्टवर जे काही लोक असतात किंवा मोठ्या मोठ्या संस्थांशी त्यांचे खूप चांगले रिलेशन असतात. आणि कुटुंबामध्ये मुलांना सपोर्ट करणारे असतात, समजून घेणारे असतात आणि मुलांना ज्या क्षेत्रामध्ये जाण्याची किंवा जे काही ते जीवनामध्ये करिअर करायची इच्छा असेल तर हे त्यांना सपोर्ट करतात, प्रोत्साहन देतात प्रत्येक गोष्टीत. त्यांच्या हाताखाली नोकर चाकर खूप असतात. आता त्यांचं कॅरेक्टरच तसं असल्यामुळे दुसऱ्यांना अतिशय सन्मान देणारे असतात आणि एखाद्या व्यक्तीबद्दल जर आदर असेल तर त्या व्यक्तीचे ते पूर्णपणे ऐकून घेतात. ती व्यक्ती जसं म्हणेल तसं ते ऐकतात. जसं की मोठे लोक असतात कोणी त्यांच्या जीवनामध्ये, आई वडील असतात, त्या लोकांचं ते पूर्ण ऐकत असतात. आणि स्त्रिया ज्या असतात या नक्षत्राच्या, त्या थोड्या पुरुषी स्वभावाच्या असतात. म्हणजे पुरुषांचं कॅरेक्टर त्यांच्यामध्ये जास्ती असतं. पुरुषी व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो. आपण बघितलेलं आहे की बऱ्याच स्त्रिया अशा पुरुषी व्यक्तिमत्वाच्या असतात की ज्यांना या गोष्टी जास्ती आवडतात. तर अशा प्रकारे हे आहे. मघा नक्षत्र ज्यांचं असेल तर त्यांनी थोडस टॅली करून बघायचं याच्यामध्ये स्वभाव त्यांचे, नंतर दोष काय जे आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेप्टन्स भाव आलाच पाहिजे. त्यानंतर त्यांचं जे काही आपल्याला डिसीज वगैरे सांगितले तर ते पण आपण आतापासूनच त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. आणि आध्यात्मिक उन्नती त्यांची चांगलीच असते केतू असल्यामुळे, आणि व्यक्तिमत्व आकर्षक असतं. तर हे सगळं ज्याचं नक्षत्र असेल त्यांनी बघून घ्या. आता पुढचं आहे पूर्वाषाढा नक्षत्र, त्याला थांबा ज्याला की थांबा सॅजिटेरियस थांबा जरा. कोण कोण आहे मग हो. नक्षत्राचं? पटलं का तुम्हाला? अनुजा हो मॅडम, मॅडम. हो मॅडम. माझे मिस्टर सुद्धा मघा नक्षत्राचे आहेत. कोणाकोणाला पटलं हेमंत सरांचं? हे मॅडमनी हो जेव्हा बरोबर. कोणाकोणाला पटलं चॅट बॉक्स मध्ये टाका. हा मॅडम, सरांचं पटतंय. पटतंय ना? हो सरांचा हा. स्वभाव सरांचं असाच आहे. बरोबर. अनुजा मॅडमचं आहे. अजून कोणाचं आहे? अजून कोणाचं आहे बघा ग्रुपवर, कोण कोण आहे? ठीक आहे, अनुजा मॅडमनी सांगितलं. श्रद्धा मॅडम तुमचं कोणाचं आहे? तुमचं आहे काय? नाही, नाही हेमंत मॅडम, सरांचं. सरांच्या बद्दल, हो सरांच्या बद्दल. हो, ठीक आहे. चला आता दुसरं घ्या. हो. आता पूर्वाषाढा नक्षत्र आहे तर त्याचे आपण बघू सगळे क्वालिटीज. स्वाती नक्षत्र कोण घेणार आहे मॅडम? स्वाती स्वाती नक्षत्र कोणी घेतलंय नक्षत्र बघा, माझं आहे. मेसेज बघा की सुजाता मॅडम मेसेज टाकलाय, मी चॅट केलाय आता. हा, त्यात शारदा नव्हतं मॅडम बहुतेक. हेमंत स्वाती सरांचं नव्हतं. पटलंय ना? हो. हा, त्यात चॅट स्वाती नक्षत्र मी नव्हतं. ज्ञानबोधवर हे करून ठेवली, पिन करून ठेवली हा मेसेज. बघा कोण घेणार आहे स्वाती. नसेल तर घ्या तुम्ही. हा, बोला. दोन राहिलीत, कोण हा घेतंय का बघा. सुलक्षणा मॅडमना विचारा दोन कोणती राहिली आहे, तुमच्यापैकी घेऊ शकतात. हा, आता ते सुलक्षणा 3 राहिले मॅडमनी तुझे. पण काय अभ्यास नाही केलेला, पण घ्यायचं म्हणून त्यांनी अभ्यास केलाय. हो, माझा काहीच अभ्यास नाहीये याच्यावरती. पण आता हे घ्यायचं म्हणून मी पुस्तकं आणि थोडस चाळलं आणि व्हिडिओ मधून वगैरे मॅडमने तसं जसं तुम्ही सांगितलं उरलेले दोन तसं. कोण घेतय बघा. हा मॅडम हो. घ्या दुसरं. हा, हा, आता पूर्वाषाढा जे आहे ते माझे लग्न रास जी आहे धनु त्याचं आहे. तर त्याचं चिन्ह आहे हातीचे दात म्हणतो, हत्तीचे हस्तदंत आपण जे म्हणतो ते, किंवा पंखा पण आहे त्याचा. पंख्याप्रमाणेच त्याची पोझिशन आहे त्या नक्षत्राची. तर मी याच्या पोझिशनच्या पिक्चर मी टाकणार आहे याच्यामध्ये, आज टाकेल ग्रुपवरती. त्या आकाशामध्ये त्या नक्षत्रांची पोझिशन कशी असते. तर ही याची राजधनू आहे आणि तारे 2 आहेत त्याच्यामध्ये. त्याचा स्वामी शुक्र आहे
आणि देवता आपस. आपस म्हणजे जलदेवता. हे स्त्री नक्षत्र आहे. जी जलदेवता असते त्यांचं त्याला आपस असं म्हणतात. त्याचं तत्व जलतत्व आहे त्यामुळे. आणि वृक्ष आहे, अशोक पण आहे आणि मला वाटतं जांभळाचं झाड पण आहे. तर अशा हे जे पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे तर त्याचा स्वभाव म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आपण आता पहिले बघू. ते अतिशय कोमल हृदयाचे असतात, सृजनशील आणि प्रेमळ असतात. स्त्री नक्षत्र असल्यामुळे ते गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ऊर्जा असणारे असतात, प्रचंड ऊर्जा असते त्यांच्यामध्ये. नेतृत्व गुण खूप छान असतात त्यांच्यामध्ये, म्हणजे लिडरशिप क्वालिटी आपण जे म्हणतो ते. ऊर्जावान असतात, सतत म्हणजे ऊर्जेमध्ये राहणारे असतात, साहसी असतात, कुठलंही काम करायला ते पहिले तयार असतात. त्यानंतर सामाजिक आणि बुद्धिमानी असतात, अतिशय बुद्धिमानी असतात, भावुक पण असतात. संवेदनशीलता हा त्यांचा जरा आहे गुण. कुटुंबाला समर्पित भाव असतो त्यांचा, म्हणजे कुटुंबासाठी ते काहीही करत असतात. शिवाय रहस्यमय असं व्यक्तिमत्व असतं, म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्यांना जाणू नाही शकत. आणि सामाजिक कार्यकर्ते असतात, महत्वाकांक्षी असतात, दृढ संकल्प करणारे असतात, विपरीत परिस्थितीमध्ये संयम ठेवून कार्य करतात. म्हणजे काही संकट आले, काही प्रॉब्लेम्स आले तर ते तरी पण स्थिर असतात, शांतपणे ते संयम ठेवून सगळं ते सॉर्ट आउट करतात. सतर्क असतात जीवनामध्ये, कोणाकडून आपले काम कसे काढून घ्यायचे हे स्किल त्यांच्यामध्ये असतात, ते डेव्हलप झालेलं असतं स्किल. कॉन्फिडंट असतात, पण याच्यामुळे काय होतं, कधी कधी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात कॉन्फिडन्स जास्त वाढल्यामुळे. आणि मोटिवेशन करणारे असतात, दुसऱ्यांना पण देणारे असतात. जीवनामध्ये आनंदाने आणि प्रेमाने जगणारे असतात, जीवन अतिशय आनंदात ते जगत असतात, उत्साहामध्ये. आणि शिवाय प्राण्यांवर त्यांचं खूप प्रेम असतं, आणि डॉग लवर जे असतात त्यामध्ये ते मोडतात साधारणतः. तर याच्यातले मी थोडंसं मला मिळालं तर त्या पहिल्या चरणातले जे लोक असतात ते प्राऊड आणि कॉन्फिडंट आणि आध्यात्मिक वृत्तीचे असतात. दुसऱ्या चरणाचे असतात ते इंटेलेक्च्युअल आणि गोल साध्य करणारे असतात स्वतःच. आणि तिसऱ्या याच्यातले असतात रिलॅक्स, लक्झरियस असं त्यांचं लाईफ असतं, आणि चांगले व्यापारी ते बनू शकतात. आणि चौथ्या चरणातले असतात सिक्रेटिव्ह असतात, म्हणजे तेच रहस्यमय जीवन असतं त्यांचं. आणि पूर्णपणे भौतिकवादी, मटेरियलिस्टिक एकदम असतात. दोन टोक असतात त्यांचे, एकदम मटेरियलिस्टिक एक असतात व्यक्तिमत्व, आणि एक एकदम आध्यात्मिक, म्हणजे पूर्णपणे ते त्याच्याशी जोडलेले असतात. मोटिवेशनल स्पीकर्स बनू शकतात पुढे ते. तर व्यक्तिमत्व त्यांचं असतं, उंच असतात आणि बारीक पण असतात, सुंदर असतात दिसायला, प्रभावशाली व्यक्तिमत्व असतं, आणि विलासी असतात. विलासी म्हणजे तेच भोग विलास, म्हणजे त्यांना सगळं आलिशान गोष्टी आवडतात जीवनामध्ये. स्थिर असतात, शांत असतात, म्हणजे आकर्षक असतात. शिवाय रचनात्मकता असते त्यांच्यामध्ये, कोणत्याही गोष्टी व्यवस्थित असते त्यांच्या डोक्यामध्ये, की व्यवस्थित झालं पाहिजे कुठलंही कार्य, त्याला रचनात्मकता आपण असं म्हणतो. डेकोरेटिव्ह टाईपचं असं असतं ते. आशावादी असतात जीवनामध्ये, धार्मिक वृत्तीचे असतात, महत्वाकांक्षी तर खूपच असतात. दार्शनिक म्हणजे दर्शनशास्त्रामध्ये त्यांना खूप म्हणजे हे असतं, इंटरेस्ट असतो, जसं की ओशोंचं व्यक्तिमत्व आपल्याला माहितीये. नेतृत्ववादी असतात, ऊर्जावान असतात, योद्धा असतात. योद्धा म्हणजे कसं की एकदम फील्डवर जाऊन लढणारे नसतात, पण योद्धा म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम समोर आला तर त्याला कसं फेस करायचं, आणि जीवनामध्ये ते बरोबर कुठल्याही लढ्या लढू शकतात आणि आपलं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात न घाबरता. सर्व क्षेत्रात त्यांना म्हणजे हे असे प्रॉब्लेम येऊ शकतात, आणि त्या क्षेत्रामध्ये ते अतिशय लढतात, सगळ्या याच्यातून मग ते बाहेर येतात प्रॉब्लेम मधून. त्यानंतर त्यांचं सौंदर्याबद्दल थोडंसं दिले, दात सुंदर असतात, डोळे पण छान असतात चमकणारे, कान मोठे असतात. जनरली आता ज्यांचं असेल त्यांनी बघा, पूर्वाषाढा नक्षत्रवाल्यांचे डोळे चमकणारे, कान मोठे असतात, मोठ्या साईजचे, दात सुंदर असतात, दंतपंक्ती. आणि शिवाय त्यांचं अजून एक कॅरेक्टरिस्टिक असतं, ते म्हणजे त्यांना कोणी हरवू नाही शकत. आणि हे ते जाणत असतात, त्याच्यामुळे ते ओव्हर कॉन्फिडंट असतात. आणि फास्ट असतात, एकदम फास्ट, पटापट सगळे कामं करायची ती सवय असते त्यांना, कुठलंही काम. ऍडव्हेंचर करायला त्यांना खूप आवडतं. पॉझिटिव्ह दृष्टिकोन सतत त्यांचा असतो, कायम पॉझिटिव्ह राहणारे असतात. तर अशा या नक्षत्राच्या लोकांचं करिअर आपण थोडंसं बघू.
प्रभावशाली वक्ता असतात, स्पीकर्स बनू शकतात. कला, संगीत, मनोरंजन क्षेत्रामध्ये ते पुढे जाऊ शकतात. जल संबंधित करिअर म्हणजे जलाशय, आता ही जलदेवता त्यांची असल्यामुळे पाण्याशी संबंधित सगळे त्यांचे जे पण काही असतील व्यवसाय म्हणा, जसं की नेव्हीमध्ये जाऊ शकतात किंवा मत्स्यपालनाचा व्यवसाय करू शकतात. समुद्राशी रिलेटेड काही वैज्ञानिक होऊ शकतात ते. नंतर हिप्नोटाईज करणारे मरीन इंजिनियर बनू शकतात. हे पाण्याशी संबंधित मरीन इंजिनियर. शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये पटाईत असतात. सगळ्या प्रकारचे त्यांना शस्त्र चालवता येतात. हर्बल म्हणजे जे आपले आपण म्हणतो आयुर्वेदिक किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा व्यवसाय ते करू शकतात. आता यांचे आध्यात्मिक योग कसे असतात ते बघायचं आहे. राजयोग असतो त्यांच्या जीवनामध्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन असतात. तर पॉझिटिव्ह विचार करणारे असल्यामुळे सकारात्मक असतात. ईश्वरामध्ये श्रद्धा असते त्यांना खूप आणि फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट असतो आणि तत्वज्ञानात रिसर्च पण करू शकतात. प्राकृतिक नियमांचे काटेकोर असे पालन करणारे असतात. म्हणजे जे निसर्गाचे नियम असतात ते कधी मोडत नाही, उलट ते त्याला मदतच करत राहतात आणि त्याच्यामध्ये रिसर्च पण ते करू शकतात. त्यानंतर त्यांच्या रिलेशन मध्ये आहे की वैवाहिक जीवनात त्यांचं बॉन्डिंग असतं पार्टनर सोबत. पण घरातून काही प्रॉब्लेम होऊ शकतात त्यांना जर तसं नाही मिळालं त्यांना पार्टनर, तर मग ते जरा वेगळ्या मार्गाला पण जाऊ शकतात आणि प्रॉब्लेम क्रिएट होतात घरामध्ये त्यांच्या. सपोर्ट किंवा प्रेम जसं ते देतात तसं जर नाही मिळालं तर होऊ शकतं तसं. पण जनरली त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं जीवनामध्ये. आणि गुण त्यांचे सांगितले की पारिवारिक लोकांशी समजून घेण्याचा ते कुटुंबाशी प्रयत्न करत असतात. पण वरती बघितल्यामुळे जर सपोर्ट आणि प्रेम नाही मिळालं तर ते संबंध बिघडण्याची शक्यता असते शक्यतो. संतुलित जीवनशैली असते त्यांची, एकदम व्यवस्थित असतं. योद्धा आपण बघितलंच की लिडरशिप क्वालिटी पण असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते फेस करायला तयार असतात. दृढ विश्वासी असतात. पण एक असतं त्यांचं की कुठलाही निर्णय आहे ते पटकन नाही घेत. म्हणजे हळूहळू पूर्ण विचार करून असं झटकीपट नाही करत, पण जनरली कामं मात्र ते झटापट करणारे असतात पटापट. तर दोष थोडेसे आहे की दिखावा करणारे असतात, असं शो ऑफ म्हणतो आपण, अशा टाईपचे थोडेसे असतात. अहंकारी असतात थोडे. अव्यावहारिक लक्ष असणारे आहेत. अति आत्मविश्वासाने त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आत्ताच काम करण्याच्या सवयीमुळे दुसऱ्यांना हर्ट करतात. म्हणजे कुठलंही काम म्हणजे असं म्हटलं की फटाफट काम करायची सवय असल्यामुळे आत्ताच्या आत्ता करायचं, पण दुसऱ्या व्यक्तीचा विचार न करता, मग त्याला आवडतं की नाही आवडतं समोरच्या व्यक्तीला, तर त्याला न विचारताच ते पटकन कामं करतात आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करण्याची त्यांची थोडीशी वृत्ती असते. स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये तणावग्रस्त जीवन असू शकतं त्यांचं, म्हणजे टेन्शन मध्ये जगणारे साधारण. तर त्यांना जास्ती गरज असते पाणी वगैरे पिण्याची, कारण ते थोडेसे स्वतःबद्दल केअरलेसच असतात. त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात. फुफ्फुसाचे रोग, मांड्यांचे विकार होऊ शकतात, हार्टचे आणि ब्रॉन्कायटिस, अस्थमा, टीबी अशा प्रकारचे त्यांना रोग होऊ शकतात. तर आता एवढंच मला मी साधारण शोधून काढलं. बाकी अभ्यास आता पुढे बघू, कारण की आपल्यासोबत अजून बऱ्याच 3-4 जणी आहेत त्या डीप मध्ये. बाकीचे नक्षत्र सांगतीलच. तर ज्यांचं पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर त्यांनी हे बघून घ्यायचं आहे सगळ्यांनी. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, मॅडम पण सांगतील आणि स्मिता मॅडम आहे, सगळ्या जणी तुम्हाला उत्तर देतीलच. तर धन्यवाद सगळ्यांना. चला, मी बसलीये पिरॅमिड घालून. सकाळी घालता येत नाही पिरॅमिड, मग आता थोडस. हम्म. कोणाला शंका आहे का? कोणाला काही विचारायचंय का, बोलायचंय का? चला, सुलक्षणा मॅडम धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुम्ही आघाडीवर राहिलेला धन्यवाद. आहातच. आता पुढच्या वेळेला आहे काय झाले, एक मिनिट. पोस्ट कोण झालंय? पोस्ट मिस झाले. ठीक आहे, पुढच्या वेळेला आहेत सुचिता मॅडम. आणि सुचिता मॅडमनी काहीतरी 1-2 परीक्षा दिल्यात, अभ्यास केलेला आहे आणि त्या घेणार आहेत. आणि मग नंतर जे आहेत
ते त्यांनी अभ्यास केलेलाच आहे. मला वाटतं फक्त सुलक्षणा मॅडमनीच अभ्यास केलेला नाहीये. पण बाकीच्यांनी अभ्यास केलाय आणि काही तर आपले ज्योतिषार्य म्हणून काम करतच आहेत आता सध्या. तर सुलक्षणा मॅडम धन्यवाद तुम्हाला. जे कोणी कार्यक्रमाला आले त्यांना धन्यवाद. आणि छान वर्णन केलंय बघा. प्रीती मॅडम म्हणतायत. आणि प्रीती मॅडम पण काम करतायत ज्योतिषार्य म्हणून. आणि मी धन्यवाद. असं म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी ओळख करून द्या तुमच्या शब्दात कार्यक्रम करताना नेहमी. थोडं थोडं काय केलंय, काय शिकलंय, आता काय शिकणं चाललंय. तर प्रीती मॅडम पण खूप सुंदर शिकतायत आता आपल्या इंटरेस्टिंगचं. तर बघूयात कसे कसे योग येतात कोणाकोणाच्या सेवेचे, कोणाकोणाकडून आपल्याला काय काय ज्ञान घ्यायचे. तर छान माहिती मिळाली आहे सुलक्षणा मॅडम. अभ्यास छान केलाय. हे बघा, इफ देर इज ए विल देर इज द वे. मॅडमना इच्छा होती म्हणून मॅडमनी अभ्यास चांगला केला आणि पहिल्यांदा घेतलं पण. आणि आता हे भाग 1ला सकाळी म्हटलं 28 जूनला घेऊ शिवसर्वोदयशास्त्र भाग 1. तर सगळ्यांच्या अडचणी सुरू झाल्या. मी इतक्या लांब आहे, मी कशी येऊ, माझी बस कुठं पोचती, काय करू. मी शेवटी म्हटलं तुम्ही आता आधी कार्यक्रमाला जोडून म्हणजे आहेत ते करतायत म्हणूनच घेणार आहे मी, तसं घेणार नाहीये. तर तुम्ही येऊच नका म्हटलं. तुम्ही माझ्यासोबत काही दिवस राहिलात ना, तर या अडचणी असल्या येणार नाहीत आणि आल्या तरी तुम्ही मला सांगणार नाहीत. असं म्हणून मी सरळ भाग 3 लॉन्च करत आहे आता. भाग 1 कॅन्सल. कारण कसं आहे, की काही आपल्यासोबत काम केलं, राहिलं तर त्यांना कळतं. आणि त्यातल्या त्यात शिवसर्वोदय शास्त्र शिकलं तर खूप गोष्टी कळायला पाहिजेत, की आपण अडचणी आणायच्या का? आपण कुठं दुनियेच्या कुठल्याही कोपऱ्यावर जाऊ शकतो. इच्छा असेल तर. इच्छा नसेल तर अडचणी, अडचणी, अडचण. तर सुलक्षणा मॅडम एवढे नागपूरला असून कधी पण येतात. त्या काही अडचण कधी सांगत नाहीत. तर बाकीचे लोक जे अडचणी सांगतात त्यांनी जरा बघा आज भाग 1ला ज्यांनी अडचणी सांगितल्या त्यांनी जरा थोडंसं ग्रुपमध्ये राहून ना या गोष्टी शिकायच्या, ऑब्झर्व्ह करायच्या. तर आता मी माझं बघितलंच नाही. मी माझं फक्त हे बघितलं. मला माहिती आहे ते ज्येष्ठात तेवढंच. सूर्य काय आहे आणि लग्न काय आहे, नक्षत्र माहिती आहे का कोणाला माझं? ते मला बघावं लागेल आता. कोणी सांगू शकेल का? स्मिता मॅडम. ठीक आहे, चला बघून घ्या सगळ्यांनी. इव्हन तुम्हाला सांगते मी एवढी नक्षत्र झाडं आणली ना सगळ्यांची, माझंच राहिलंय. 2-3 नक्षत्रांची झाडं राहिली, त्यात माझंच राहिलंय. तर मॅडम जरा ते हां, अं, बोला. आपण ते पत्रिकेत बघायचं का हां, आपल्या? पत्रिकेत बघायचं. हो. कारण ते पत्रिकेत कॅलेंडरवर बघितलं मी जन्म तारखेनुसार कॅलेंडरवर कसं ऑनलाईन काय असतं? कॅलेंडरवर नका बघू. आपलं ऑनलाईन गुगलवर. पण ते काय मला समजलं नाही एवढं. पत्रिकेत बघा ना, तुमची हे बघा, सूर्य राशी कोणती आहे? माझी कुंभ आहे. कुंभ राशीचं आता नक्षत्र बघावं लागेल. कोणतं आहे ते पत्रिकेप्रमाणे बघा. पण आणि मॅडम हां. प्रत्येक राशीचे 3 चरण म्हणजे हो, चरणावर म्हणूनच डिपेंड असतात आणि पत्रिकेत प्रत्येक बघा ना. राशीचं पत्रिकेत नाहीये मॅडम. नक्षत्र बघा. म्हणजे चंद्र राशीचे नक्षत्र असतंय, पण सूर्य राशी, लग्न राशीचे नसतं. असं राशी कसं होईल? माहिती असतात. हो, पत्रिकेत राशी सगळं आहेत असतं माहिती. हो. प्रत्येक घराचं सुद्धा नक्षत्र असतं. आणि हो ना, तुमच्या पत्रिका प्रत्येकाचं. जर एवढ्या नसतील ना काढलेल्या चांगल्या, तर तुम्ही बर्थ डेट आणि बर्थ टाइम एखाद्या सॉफ्टवेअरवर घाला. आणि सगळी पत्रिका 200 पानाची तुम्हाला मिळेल. आता एआय जमाना सुरू झालाय. माझे कलीग आहेत ना कॉलेजचे ते धडाधड एआय वापरतात. तुम्हाला परवा सांगितलं न्यायाधीश न्यायाधीश नाही वकील सुद्धा काय प्लीडिंग करायचं लगेच टाकतात. हे केस ते एआय प्लीडिंग देतं. आणि आमचे कलिग्स सरळ टाकतात. हे असे सांगा. सगळं तो एआय सांगतो. मनातलं सुद्धा सांगतो तुम्हाला सांगते. कुठं जमाना चाललाय आणि तुम्ही कुठे आहात. मी आता हे कोऑर्डिनेटर्स ग्रुपवर सुद्धा शिकवलं, की नुसतं नाव टाकलं तर हजारो व्हिडिओ येतायत. पण आपण इथे का करतो? तर व्हिडिओ बघण्यात, ऐकण्यात किती वेळ जातो. टू द पॉइंट ते नसतं ना.
आपल्या उद्दिष्टाप्रमाणे त्याच्यातनं सार करायचा. मग टाकले ग्रुपवर ज्यांना माहिती नाही त्यांना. म्हटलं हा इन्फॉर्मेशन युग आलेलं आता संपत चाललंय. गेलं. इन्फॉर्मेशन युग पण गेलं. ऍट द फिंगर टिप जगातली सगळी माहिती आहे. एआय तुम्हाला सांगते मनातलं सुद्धा जे गुपित, तुमची गुपित ते सुद्धा एआय सांगतो असं मला सर सांगत होते. आता त्यांच्या घरातलं मला माहिती आहे ना. काउन्सिलरच मी होते. त्यामुळे त्यांच्या घरात मुलांशी काय आहे, बायकोशी काय आहे, नवऱ्याची काय आहे मला माहिती आहे. 2-3 वापरतात ते मला सांगतात. बघा एआयचं उत्तर बघा. आणि इतकं आश्चर्य वाटतं बाप रे! मी म्हटलं ते काय पत्रिका सुद्धा पार्टनरची घातली का तुम्ही? नाही, नाही म्हणे माझ्याच पत्रिकेप्रमाणे. मला सुद्धा आश्चर्य वाटलं बाप रे! म्हणजे जमाना कुठं चाललाय? सगळा कॅमेरा आपल्या मनाला पण बसवलाय. आपला माइंड सगळं हायजॅक केलेला आहे. आपल्याला रात्री घरात सगळं टिपलं जातंय. तुम्हाला वाटत असेल झोपतोय आपण. काही नाही. सगळं टिपलं जातंय. सगळा रेकॉर्ड अमृता मॅडमना विचारा एकदा आता आज नाही येत. सगळं आपला डीएनए सुद्धा रेकॉर्ड गेलेला आहे. सगळं मॅनिप्युलेशन चाललेलं आहे. इथे एआय वर टाकलं तुम्ही वापरा की एआय लगेच तुम्हाला येईल सगळं. तुमचं जन्माची हिस्ट्री येईल सगळी. 200च्या 200 पान पत्रिका येते. तर हे वापरा, ऑनलाईन वापरा आणि काढा तुमचं नक्षत्र. सगळ्या घरांना सुद्धा नक्षत्र. पण एवढं डिटेल काय करायचंय आपल्याला त्याच्या आहारी नाही जायचं. एवढे 2-3 बघा नाहीतर चंद्र राशीप्रमाणे बघा. हे बघा मला असं मगाशीच म्हणायचं होतं. कुठल्याही नक्षत्राचं तसं आपल्याला लागू पडणार आहे की नाही. आता मघा नक्षत्राचं बघा. मनातलं बोलत नाहीत. हं. माझ्या नवऱ्याचं तर 101% बोलतच नाहीत ते. मग मग हे आपणही बघायचं ना. आपल्याला ते चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय लगेच लिहायचं. कोणाचं काहीही आलं तरी आपल्याला ते लागू पडतच असतं. लिहायचं तो पॉइंट लिहायचा आपल्याला. रोगांचं ऐकून काही नाराज व्हायचं नाही. ते काही असं होणारच आहे तसं काही नाही. नाहीतर मग कुठेतरी नाराजी अरे बापरे! लंगचे त्रास डोक्यातनं काढून टाका. नाहीतर डोक्यात विचारांनी ते क्रिएट होणार आहे. ऍक्च्युअली सगळे काही रोग आहे ते विचारांनी सुद्धा होतात. कारण आपली धरती तशी असते विचारांची. म्हणून तसं होतं. पूर्वजन्माचंही असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर समजल्या तर कुठल्याही नक्षत्राचे पॉइंट आपल्याला कळले तर आपण लिहून त्याच्यावर आपल्याला संकल्प लिहू शकतो. तुमची लग्न रास मिथुन. हो, माझी लग्न रास मिथुन. नक्षत्र मृग नक्षत्र. आणि काय? थांबा म्हणजे माझा तेवढा वेळ वाचेल ना. मी नाही वापरत एआय बिआय काही. हं. मिथुन नक्षत्र मृग. कारण आपण त्याच्याच आहारी जाऊ ना. मी आता सगळ्या गोष्टींकडे असाच विचार करते बघा. कारण ते सर मला पाठवतात. तर मग मी म्हणते बाई हा माणूस ॲडिक्टच झालाय. एक मैत्रीण पण माझी ॲडिक्टच झाली. सारखं ते विचारायचं यायला भविष्य सारखं विचार जाऊ का नको, जाऊ का ॲडिक्शन आहे. स्क्रीन ॲडिक्शन काल आमचं झालं. माधुरी मॅडम आहेत का नाही? माधुरी मॅडम आहेत का? आहे मॅडम. रवी राशी मकर. रवी आ- राशी लिहिलं का तुम्ही? आहे म्हणलं मी. हा थांबा की. नाही माझं कुंभ आहे. रवी रास कुंभ आहे. बर आता जाऊ दे सांगू नका सगळ्यांना उगाचच मग हे होतं. बस उगाच आपण कशाला हे करायचं. हा माधुरी मॅडम आहेत. तर काल आमचं सेशन झालं फ्लॉवर रेमेडीचं. स्क्रीन ऍडिक्शन वर झालं. आता स्क्रीन ऍडिक्शन वर झाल्यावर तिथे बायकाच काय काय बोलत होत्या. मॅडम इतकी हसत होते ना. कोणी म्हणते मला गेमचं ऍडिक्शन आहे. म्हणजे इथे मुलांचं तर चालू होतं. पण त्या मॅडम म्हणतात मला गेमचं ऍडिक्शन आहे. मी खेळत बसते काय करू सांगा. कोणाचं काय आणि कोणाचं काय. आणि मग त्या मॅडम म्हणतात मी माझ्या याला टायमर लावलाय. फेसबुक इतक्या वाजताच ओपन होईल. मग मी मेसेज टाकला. मी फेसबुकही डिलीट केलंय. मी इन्स्टाही ग्रुप डिलीट केले. किती 2 वर्ष झाली मी डिलीटच केलं सगळं. कारण मला लगेच कळलं की फेसबुकवर वेळ जातोय. एक ते क्रेज चढते आपल्याला. आणि टीव्ही पण एकदा सिरियल कधी बघायला लागले
आयुष्यात मी कधी सिरियल बघितलं नाही. म्हणजे लहानपणीचं सोडून द्या, लग्न झाल्यापासून सांगते. आणि आमच्या घरात हर्षला 8वी पर्यंत टीव्ही लागत नव्हता. माझे वडील होते म्हणून टीव्ही सुरू झाला आमच्या घरात. वडिलांची ज्याला जबाबदारी आली तोवर टीव्ही नसायचा आमच्याकडे. कारण मग त्यांना बातम्यांशिवाय व्हायचं नाही. मग त्यांना पण मी अट घालून ठेवली, की तुम्हाला बघायचंय सीरियल बघायच्या नाहीत. तुम्ही इन्फॉर्मेशन बघा. तुम्ही गाणी बघा. आणि मग त्यांना ती सवयच लागून गेली. मग सतत ते बघतच बसायचे ते. म्हणजे 2-3 तास सतत त्यांचं ते होतं. पण कधीही सीरियल त्यांना बघून दिली नाही. मिस्टरांना मी आज तागायत सीरियल बघून देत नाही. कारण कशाला आपल्याला आपल्या जीवनात काही भावना, विचार काही कमी आहेत का? त्या दुसऱ्यांच्या कशाला घरात व्हायब्रेशन रुपी साठवायच्या? मग ते मस्त गाणी-बिणी ऐकत बसतात, एन्जॉय करतात. आणि मग हे अ, मी म्हटलं त्यावेळेला सीरियल एकच कुठली बघायला लागले. 7-8 दिवस झाले. माझ्या लक्षात आलं, की आपण खिळून बसतोय रोज त्यावेळेला. बंदच केलं बघा. परवडणार नाही म्हटलं आपल्याला हे. आणि आता सुद्धा हे मोबाईल-बिबाईल काही जास्त वेळ नाही बघत मी आणि बघितलं तरी इन्फॉर्मेशन, नॉलेजचं. म्हणजे करमणूक काही नसते. तर याच्यामध्ये काल स्क्रीन ॲडिक्शन झालं. इतकी दयनीय अवस्था आहे मुलांची आणि त्या मॅडम म्हणत होत्या, आयांना, पॅरेंट्सला तुमच्या नातवंडांसाठी मी सांगतेय तुम्हाला. त्या मॅडम म्हणत होत्या, पॅरेंट्सला कळतच नाही हे ड्रगपेक्षाही सीरियस आहे. एक वेळ ड्रग परवडतील, नशा परवडेल, ड्रिंक्सची हॅबिट पण हे त्याच्याही पेक्षा भयानक आहे, कारण मेंदूवर अटॅक घालतोय तो मोबाईल. आणि सगळे पॅरेंट खाऊ भरायला, खायला, उठलं की मुलांच्या हातात मोबाईल, मोबाईल. कारण त्यांना वेळ द्यायचा नाहीये नातवंडांसाठी, मुलांसाठी. नोकरी करणाऱ्यांची तर खूप व्यथा असते. आणि मग हे पण ऐकून खूप हे वाटलं. मग त्या स्क्रीन ॲडिक्शनला कसं सोडवायचं हे आम्ही सगळं डिस्कस केलं. त्याच्या रेमेडी काय आहे? फ्लॉवर रेमेडी. आपण म्हणतो सभाला औषध नाही, ते सगळ्याला औषध आहे फ्लॉवर रेमेडीमध्ये. स्क्रीन ॲडिक्शनला पण औषध आहे. पण त्या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये सुद्धा काय कारण आहे? काय बघितलं जातं? त्याचं सुद्धा सगळं योग्य एनालिसिस करावं लागतं. आणि मग ते स्क्रीन ॲडिक्शन सुटू शकतं. पण सगळी पिढी वाया जाते. जो काही आपला पैसा आहे, आपण जो सगळं साठवून ठेवलाय मुलांना, त्या जोरावर सगळे हे प्रोग्राम झालेले आहेत आणि म्हणून या पिढीला आणि नवऱ्यांच्या आणि बायकांमध्ये सुद्धा किती भांडण आहेत. ते नवरे सुद्धा बघत बसतात बघा, टीव्ही नाहीतर मोबाईल, टीव्ही नाहीतर मोबाईल. ना घरात कॉन्ट्रिब्युशन, नवीन लग्न झालेल्या बायकांच्या व्यथा जर बघितल्या ना तुम्ही, याच व्यथा आहेत. माझा नवरा मला वेळच देत नाही, मोबाईलच बघत बसतो. पेपरच घेऊन बसतो, टीव्ही पुढेच बसतो. म्हणजे किती हे सगळे प्रोग्राम जाणीव-बुजून आखलेले आहेत. तसं मन सुद्धा गेलेलं आहे सगळं बाहेर. मन केव्हा राहणार आहे आपल्या ताब्यात? जर हे मोबाईल तुम्ही बंद ठेवला तर. रात्री झोपताना 6 मीटरवर मोबाईल पाहिजे. नाहीतर मोबाईलचे व्हायब्रेशन्स आपल्यावर काम करतायत. 6 मीटर मोबाईल दूर ठेवा. आपल्याला एक वाटतं ना रात्री कोणाला गरज लागली, काय लागली. म्हणून मग तो मोबाईल दूर ठेवायचा आणि मग झोपायचं. मुलांना सवयच नाही लावली पाहिजे किंवा लिमिटेड पाहिजे. आणि त्या सांगत होत्या, जी मला माहिती नव्हती, त्या म्हणत होत्या अशी सॉफ्टवेअर सुद्धा आली आहेत आता, की त्या सॉफ्टवेअरवर आपली मुलं काय बघतात हे आपल्याला कळतं. म्हणजे कॅमेरे लावले तर मुलं काय एवढी सुज्ञान झालीये, की त्या कॅमेऱ्यावर काहीतरी पांघरून घालतील आणि बघत बसतील. पण सॉफ्टवेअर सुद्धा अशी झाली आहेत. कारण आता सगळी माहिती मिळते ना, तुम्ही काय बघता, काय करता, काही प्रायव्हेट राहिलेलंच नाहीये. त्यामुळे मुलांचं सुद्धा सॉफ्टवेअरवर बघू शकतात पॅरेंट्स काय करतायत मुलं. तर हे सुद्धा त्या सांगितलं. ते जरा मला माहिती नव्हतं. मला ते कळलं. तर त्यामुळं काय करायचं, किती करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. मला त्या 2-3 माझे जे कलीग आहेत कॉलेजचे त्यांची कीव येते. आहारी गेले ते भविष्याच्या खूप. आणि अजून एक क्लोज रिलेटिव्ह आहे. तिचा नवरा म्हणत होता, लाखो रुपये घालवलेत भविष्याला, लाखो रुपये. मग हे असे रिलेशनशिप इश्यूज येतात. डायव्होर्स होता होता वाचला बघा. कसं मॅडम करणार? हल्ली मोबाईल घेऊन ट्रॅकर लावतात तो रिलेशनशिप म्हणजे आई वडिलांना काय पण मुलं लावतात? लावतात. मोबाईल म्हणजे आता तुमचा समजा मोबाईल ओपन असेल ना तर
कुठं आहात म्हणजे ट्रॅकर. मुलं सुद्धा लावून ठेवतात आई बाबा कुठे आहेत कधी येतील किंवा आपल्या स्पाऊसच्या बाबतीत पण हल्ली होत आहे बरं का असं म्हणजे हा, मोबाईलला ते हल्ली पण लॉक झालं. असतात ते पण परंतु झालं. हा हा, बोला तुम्ही, मग मी बोलते. हा. हा म्हणजे असे ट्रॅकर लावणं योग्य नाहीये पण आता मोबाईल नकळत आपण नाही का देतो आणि ओपन असतो की नाही हळूच ट्रॅकर लावला तर कळत पण नाही हो मॅडम म्हणजे मुलंही असे करतात की आई बाबा कुठे आहेत काय असं ट्रॅकर लावून आपल्या ह्याच्यावर बघत राहतात किंवा एकमेकाचे स्पाऊस पण असं होतंय पार्टनर सुद्धा सुलक्षणा मॅडम, चॅटबॉक्स मध्ये वाचा, तुम्हाला कार्यक्रम छान घेतलाय म्हणून. हा, तर त्या काल मॅडम म्हणत होत्या, म्हणजे कोणी चर्चा असते ना आमची, त्याच्यात सांगत होतं की अलीकडे आपण पैसेही देऊन कोणाला सगळी इन्फॉर्मेशन निकालू शकतो. समजा आपल्या मैत्रिणीची किंवा तुमची कोणाची किंवा तुम्ही माझी, आणि ही सगळी माहिती सगळी दिली जाते. आता ते मला काही नवीन नव्हतं. माझ्या कलिगनेच एका एका बायकोचं सगळं काढायला पैसे देऊन सगळं करून घेतलं बायकोचं. सगळा रिपोर्ट रेड हँड. कोणाला मेसेज कसे जातात, काय क्वालिटीचे जातात, काय. मी म्हणायची छोडो ना, काय बायकोचं मेसेज तर आहे ना, पुढं तर काही नाही ना, आणि काय करायचंय, स्वायत्त नको का, तेवढा तरी स्पेस नको का बायकोला. इमोशनल शेअरिंगची सुद्धा गरज असते हो बायकांना. आणि मग इमोशनल शेअरिंग नवरा करतो का कधी, सांगा बरं मला. कोणाचा नवरा करतो सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. इमोशनल शेअरिंग तुमचा कोणी नवरा करतो का? लिहा बरं चॅटबॉक्स मध्ये. आणि मग ते इमोशनल शेअरिंग केलं तर काय झालं, बायकोला मित्र असूनही इमोशनल शेअरिंग बायकोनी करू नये. मग ही सगळी इन्फॉर्मेशन काढली आणि इतके उद्ध्वस्त झाले. मला काउन्सिलिंग करून करून नाकेनऊ आलं माहिती का. आणि मग आता एआयनी सांगितलं, डोक्यात घुसलं. एआयनी तेच सांगितलं की हे सगळे तुमचे मनाचे खेळ आहेत. म्हणजे एखादा माणूस असा ना, आपणहून काहीतरी प्रॉब्लेम मध्ये अडकवतो, तसे पण व्हायला लागलेत अलीकडे. तर तिथे ते काल हे पण झालं चर्चा, आणि मग ते म्हणे असं कसं लोक पैसे देऊन सगळी सगळं हातावर पैसा दिला की सगळं मिळायला लागले. आणि आता स्मिता मॅडम म्हटल्या ना, तसे नवरे लोकही करायला लागले. डाऊटफुल नवरे, सस्पिशियस नवरे, म्हणजे संशय, बायको कुठं जातीये, कोणाबरोबर काय बोलतीये, कोणाबरोबर काय चॅटिंग आहे. आणि मग एकमेकांनी लॉक घातलेले असतात. मग ते एकमेकांचे मोबाईल सुद्धा एकमेकांच्या हातात दिले जात नाहीत. मी तर माझ्या नवऱ्याचं कधी बघत नाही मोबाईल. एकदाच काहीतरी असं बघायला घेतला होता. म्हणजे मी ग्रुपवर नाहीये सासरच्या, माहेरच्या पण ग्रुपवर मी नसायची. तर ते कोणीतरी म्हटलं ग्रुपवर टाकले म्हणून मी घेतला त्यांचा बघायला. तर हर्षल म्हणतो, "अगं तू मम्मीचा पप्पांचा मोबाईल कशाला घेतला? त्यांना स्पेस दे." म्हणजे मुलांना किती गोष्टी कळतात. आणि काल त्याचा डायलॉग होता हर्षलचा, "कोणी कोणावर काहीही बंधन आणू शकत नाही." असं तो म्हणत होता. म्हटलं बाप रे! हे काय आहे, म्हणजे केवढं सुंदर वाक्य होतं त्याचं. कोणी कोणावर बंधन आणू शकत नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत तो म्हणत नव्हता, जस्ट कोणाच्या बद्दल तरी आमचं काहीतरी झाल्यावर त्याचं वाक्य असं होतं. तर ह्या गोष्टी आपण खूप बघून ठेवल्या पाहिजेत, आणि खूप लिमिटच्या बाहेर गेल्यात आता या सगळ्या गोष्टी. आणि एआय तर अजून काय काय करणार आहे माहिती नाही. तर सुलक्षणा मॅडम, बघा तुम्हाला कमेंट छान पडलेले आहेत. आणि अभ्यास नसतानाही अभ्यास केला त्यांनी, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाहीये, पण हा अभ्यास केला त्यांनी आणि अभ्यास करून घेतलेला आहे. तर ठीक आहे. चला, सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला, भेटूयात आता 23 तारखेला सुचिता मॅडम घेणार आहे ना. 23 तारखेपर्यंत दुपारी कार्यक्रम नाही. वाटलं मध्ये तर काही सांगेल तुम्हाला. ठीक आहे. एन्जॉय करा दुपार. मस्त झोपा काढा.